काही सुचत नाहीये ग मला. घणाचे घाव पडतात डोक्यात. दुःख आहे ते डागण्यात येणारच आहे, पण आपल्याला ते स्वीकारणं वाचून पर्याय आहे का शुभंकर? काल रात्री संयम सुटला तुझा. अरे एरवी कुठल्याही परिस्थितीत शांत राहणारा तू, तुझा तोल सुटला. मा मी पण माणूसच आहे ग. मला सांग, नमिताला मूल होण्याची शक्यता जवळजवळ नाहीये हे ऐकल्यावर मला दुःख झालं नसेल का? पण मी आपलं सतत हिला सांभाळत राहायचं. माझ्या दुःखाचं काय ग? मला कळतंय तुझं दुःख, पण तुला काय वाटतं नमिताला कळत नसेल? अरे तिला थोडा अवधी दे सावरायला, वेळ दे. पण अशा वेळेस एकमेकांच्या आधाराने सावरायला नको का? अग्रीड अग्रीड. पण नमिताला असं वाटतंय की या दुःखाचं कारण ती आहे, आणि दुर्दैवाने ते खरंही आहे. आणि म्हणूनच दुःखाबरोबर अपराधीपणाची टोचणी आहे तिच्या मनाला. पण म्हणून काय असं वेड्यासारखं वागायचं? असं वेड्यासारखं वागत नाहीये शुभूती. अरे तिला बसलेल्या दुःखाचा धक्काच इतका तीव्र आहे की हे असं होणारच नाही, हे सगळं खोटं आहे अशी मनाची समजूत करते ती. अगं मला याचाच त्रास होतोय. मला तिला गमवायचं नाहीये ग. आता मी मीराला बोलवलंय ना, ती येईल. ती व्यवस्थित समजावून सांगेल तिला. तुला असं नाही का वाटत ग की नमिताला सत्य सांगण्याची आपण जरा घाईच केली? मी मीराचं ऐकायला नको होतं. नाही, या बाबतीत मला नेमकं उलटं वाटतंय. नमिताचं पहिलं फायब्रॉइडचं ऑपरेशन झालं ना, तेव्हाच आपण तिला विश्वासात घ्यायला हवं होतं. प्रत्येक टप्प्यावर तिला सगळ्या शक्यता सांगायला हव्या होत्या. मग तिने स्वतःभोवती असं खोटं जग निर्माणच केलं नसतं ना. तेव्हा तिचं मन रमत होतं ग त्याच्यात. आणि तसंही पहिल्या ऑपरेशन नंतर प्रेग्नन्सीची आशा तरी होती. मग आता या दुसऱ्या ऑपरेशन नंतर मीरा या निष्कर्षावर पोहोचली. आशेवर राहू नका इतकंच सांगितलंय ना तिने. आणि चमत्कार अनपेक्षितच होतात शुभंकर, म्हणूनच त्यांना चमत्कार म्हणायचं ना. आता या चमत्कारांच्या आशेवर राहू नका तुम्ही, प्लीज. कंटाळा आलाय मला या सगळ्याचाच. बरं ठीक आहे, आता मीरा येईल ना तेव्हा बोलू आपण. तू कॉफी घे बघू. नको. अरे शुभू, मालू झाली का अंघोळ? माधुरी दीक्षित सारखी 2 तास अंघोळ नको करू, सावर शाळेला उशीर होतोय. माझं अजून सगळं राहिलंय, पूजा, अंघोळ, स्वयंपाक. सिक्वेन्स उलटा झाला. स्वयंपाक, अंघोळ आणि पूजा. मालविका, समीर पण ना 10 मिनिटं आला आणि 2 तास रेंगाळला. मला उठायला उशीर. वहिनी हॉस्पिटलमध्ये कसं होणार आहे कोणास ठाऊक. मालविका, आता अभ्यंग स्नान करतेस का? हॅलो अश्विनी. आई. आई नमस्कार करते इथूनच. सुखात राहा पोरी, खूप मोठी हो. कशा तुम्ही? तब्येत कशी आहे? माझं रडगाणं नंतर, आधी मला सांग, शरदची बायको कशी आहे आणि बाळाला पाहून आलीस की नाही? वहिनी एकदम बरी आहे, दोघेही छान आहेत. अश्विनी, त्याला काय म्हणे इन्क्युबेटर मध्ये ठेवलंय? हो, 20-25 दिवस आधीच डिलिव्हरी झाली ना, म्हणून जरा इन्क्युबेटर मध्ये ठेवलंय. बाकी काळजीचं काही कारण नाही. हे सगळे तुमच्या शहरातले चोचलेत बरं का. अगं 9 महिने झाले की बायका कधीही बाळंतीण होतात. आणि डॉक्टरांनी दिलेली तारीख म्हणजे काही काळ्या दगडावरची रेघ नसते काही. बघ, तुझ्याशी काय बोलत बसले मी. हे बघ, कोणी जाणार येणार असेल ना तर 4 डिंकाचे लाडू पाठवून देते. हो चालेल, एखाद्या आठवड्यानंतर आम्हीच येऊन जाऊ. आई, समीरचं कळलं की नाही? हो, गंगेत घोडं आलं एकदाच.
पण अश्विन, तुला खरं सांगू, मला काही त्याचं हे अमेरिकेला जाणं आवडलेलं नाहीये. अहो असं काय म्हणताय आई? आम्ही दोघे खरंच खूप आनंदात आहोत. समीरचं शाळेपासूनचं स्वप्न पूर्ण होत आहे. अगं हो, पण स्वप्न सुद्धा आवाक्यातली पाहावीत ना, नाही तर खिशात नाही धेला आणि राव म्हणा मला. हा असला हट्ट मला काही पटत नाहीये बघ. शिवाय शिवाय परका देश, परकी माणसं, त्याच्या खाण्यापिण्याचं काय होईल? मायेचं सुद्धा कोणी नाही तिथे. हजार प्रश्न पडतात बघ मला. आणि आणि हा हा पोरगा तर इतका हळवाय ना, म्हणजे माझ्या सल्ल्याखेरीज आणि तुझ्या सोबतीखेरीज एक पाऊल सुद्धा टाकत नाही कधी तो. आई, आपण एक काम करूया. त्याचा कोर्स पूर्ण झाला ना की त्याला घट्ट धरून ठेवूया दोघी जणी. पण हे 1 वर्ष त्याला जाऊन येऊ दे. ते झालंच ग, पण स्वतःचं मूल डोळ्यासमोर नसणं याच्यापेक्षा मोठं दुःख नाही हो बाईच्या जातीला. ठीक आहे, हे बघ, पण जायच्या आधी तुम्ही दोघं इथे येऊन जा. तुला सुद्धा पाहिलं नाही ग खूप दिवसात. हो आई, नक्की येऊ. तुम्ही काळजी घ्या. ठेव फोन. अच्छा. मीता, तुला समजतंय ना मी काय म्हणते ते? हे बघ, तुला मूल होणारच नाही असं मी आत्ताही म्हणत नाहीये, पण तू ऐकतेस ना मी काय बोलते ते? तशी शक्यता खूप कमी आहे. म्हणजे अजिबातच नाही असंही नाही. एक्झॅक्टली. हे बघ, तू जर प्रेग्नेंट राहिलीस ना तर खूप कॉम्प्लिकेशन्स होतील, गुंतागुंत होईल. मीता, ए नमिता, दादा अजिबातच रिॲक्ट होत नाही ही. तिला कळत असेल ना मी काय बोलते ते. आय होप सो मीरा. अगं रात्रभर अशीच बसून. राणी नको ग अशी वागूस. हे बघ, मातृत्व खूप आवश्यक आहे, मला कळतंय, पण बाईची ओळख एखाद्याची आई एवढीच नसते ना. नमिता प्रधान या नावाला एक संपूर्ण ओळख आहे ना. तुझा एक अवयव निकामी झाला म्हणून संपूर्ण नमिता प्रधान ही ओळखच पुसून जाणार आहे का ग? ठीक आहे, तुला नाही ना बोलायचंय कोणाशी, नको बोलूस. मला कळतंय तुला धक्का बसलाय, वाईट वाटलंय, पण हे सत्य आपल्याला एक ना एक दिवस स्वीकारायला लागणारच आहे ना. मग वाय नॉट टुडे? मीरा, आपण मला बोलवायचं का? नको. ती दाखवत नसली तरी तिलाही खूप वाईट वाटलंय. नातवंड होणार नाही याचं नसेल तिला एवढं वाईट वाटलं, पण आपल्या लाडक्या सुनेला जो त्रास होतोय त्याचं नक्की दुःख आहे तिला. माहितीये मला. अगं, हिची काळजी माझ्यापेक्षा जास्त मला आहे. म्हणूनच आता आपल्या भोवती उभारलेलं हे खोटं खोटं जग मीता तोडून टाकणार आहे. हो ना मीता? बाळासाठी तुझी जितकी तडफड होईल तितकं दुःख आम्हाला सगळ्यांना होणार आहे. आम्हाला सगळ्यांना तू हवी आहेस. शिवाय आपण एखादं मूल दत्तकही घेऊ शकतो ना.
पण पण तोपर्यंत तरी ती बाळाची रूम पाहून दुःखी होऊ नकोस ग. ताराबाई, ताराबाई, ताराबाई लवकर या. काय झालं वहिनीबाई? आज दुपारी भंगारवाल्याला बोलवून ही रूम रिकामी करून टाका. अहो पण तुम्हाला ऐकायला येत नाही मी काय म्हणते ते? आज दुपारपर्यंत ही रूम रिकामी करा, हे सगळं सामान भंगारवाल्याला विकून टाका. पण वहिनी प्रश्न विचारायचे नाहीत, मी जेवढं काम सांगीन ना तेवढंच करायचं. माझ्या मोडीत निघालेल्या स्वप्नांना घराबाहेर काढायचंय मला आज. यापुढे या घरात माझ्यामुळे कोणाला कसलाच त्रास होणार नाही. शरद देवधर आलेले आहेत. दुसरे कोणी देवधर आहेत का घरात? अश्विनी देवधर आहेत घरात. ही घ्या आरती, हा घ्या प्रसाद. ए आंघोळ झाली? हे भराभर आंघोळ करून मीच बदाम कुटून दिले होते ना तुला शिऱ्यासाठी सकाळी. कृतज्ञ मुली. सॉरी सॉरी. वहिनीने खाल्ला शिरा? खाल्ला आणि आवडला या तिला. काय ग, आज तुझी पूजा जरा जास्त जोशात दिसते. पेढे बिढे हा? कर्वे कुलोत्पन्नांची अमेरिकेमध्ये ऍडमिशन झाली त्या प्रित्यर्थ वाटतं. देवधर कुलोत्पन्नांच्या घरी कुलदीपकाचे आगमन झाले हेही निमित्त आहेच की. हो हो हो, म्हणजे एका पेढ्यामध्ये 2 नवस फेडले. चला बहिणाबाई, पोटात ढकलायला द्या काहीतरी. 11ची एसटी पकडली ना तर 2:30-3 वाजेपर्यंत नाशिकला पोहोचेन. काय रे दादा, एसटीने चाललास? आयोजकांनी विमानच धाडलं होतं पण ते पंक्चर झालंय, पडलंय गॅरेज मध्ये. चल. उगाच तोंडाला पानं पुसू नकोस. महिना अखेर, पैसे संपत आले असतील म्हणून चाललायस ना एसटीने? बापरे, घाबरलो ना मी. अरे काय आविर्भाव आहे तुझा. एक शब्द बोलू नकोस. काय ग, कोणाला कॉल करतेस? माझ्या आयोजकांना करतेस? हॅलो, हरिओम ट्रॅव्हल्स. नाशिकला जाणारी पुढची गाडी किती वाजता आहे? दर 2 तासांनी का? म्हणजे 11 वाजता. एक तिकीट मिळू शकेल का? हो घ्या ना. शरद देवधर. नाही, बरोबर 11 वाजता पोहोचतील. थँक्यू. हे तू काय केलंस कळेल का मला? हरिओम ट्रॅव्हल्सच्या सगळ्या बसेस गोकुळ हॉटेलवरून सुटतात.
आरामात जेवून 2 मिनिटात चालत पोहोचशील तिकडे. अगं पण हे सगळं आता करायची गरज होती का? आहे. काल रात्री जागरण झाले, तिकडे जाऊन परत 2 तास घसाफोड करायची आणि लगेच परतीचा प्रवास. तूच सांगतोस ना आपल्या शरीराला इतकं निर्दयीपणे वागवू नये. हे माझे आई, ही तुझी हौस केवढ्याला पडणार आहे ठाऊक आहे का तुला? एवढ्या पैशात नाशिकला जाऊन परत येईन मी. हे घे. आशू, एवढी मोठी झालीस? तुझ्या दादा एवढी? असं म्हणू नको दादा. मी कितीही मोठी झाले ना तरी तुझ्या एवढी नाही होऊ शकणार. आणि लहान बहिणीचे काही हट्ट असतात की नाही. दादा तुला आठवतंय लहानपणी भाऊबीजेच्या आदल्या दिवशी तुम्हाला जालन्याला आणायचं सायकलवरून आणि सांगायचं तुला हवं ते घे. मग मी बांगड्या रिबिनी असं बरंच काय काय घ्यायचे आणि जाताना राजगिऱ्याचे लाडू. आणि परतताना आपण एक गॅसचा फुगा घ्यायचो सायकलच्या हँडलला बांधण्यासाठी. आठवते ना तेव्हा कसे माझे सगळे हट्ट पुरवायचेस तसा हाही हट्ट पुरव प्लीज. ठीक आहे, प्लीज म्हणतेस म्हणून घेतो, नाहीतर नाही घेणार. मी जेवायला वाटते तू ये लगेच. चल आलो. हा धक्का तसा पचवायला जडच आहे रे, म्हणूनच अशी विचित्र वागते ती. पण कितीही झालं तरी ती सुशिक्षित समजूतदार व्यक्ती आहे. दादा तिचं तिला कळेल एक दिवस, तू नको काळजी करूस. नाहीतर असं करूया का, तू आणि नमिता 8-15 दिवस बाहेर जाऊन येता का? चेंज मिळाला तर तुम्हाला दोघांनाही बरं वाटेल. तिच्या या अशा मनस्थितीत बाहेर कुठेतरी जाण्याकरता तिला कन्व्हिन्स करणं कठीण आहे ग मीरा. दादा धीर सोडू नको प्लीज. हे बघ, काहीच नाही झालं तर मूल दत्तक घेऊ शकतो ना आपण. बरं मी निघू आता. बाय. हाय, कसे आहात तुम्ही? हाय मीरा, कशी आहेस तू? काय छान मेंटेन केलंयस ग. खरंच खूप छान दिसतेस हा तू. बरं नमिता आहे का घरी? आणि हे काय आज तुम्ही दोघं घरी कसे काय? आणि तुम्ही काही बोलत का नाही आहात? तुझ्या 2 प्रश्नांच्या मध्ये बोलायची जागा शोधत होतो. दादा मी निघते, तुमचं चालू दे. हा बरं बरं, बाय. बाय. ही अशी का निघून गेली? मला नेमकं ना हेच आवडत नाही. काय 4 शब्द बोलल्याने ना ओळखी वाढतात. ना तशी ती खूप फेमस डॉक्टर आहे. केवढं मोठं क्लिनिक आहे माहितीये तुम्हाला तिचं? हो का? बरं नमिता कुठे? खरं सांगू ती खूप चिडली असणार आहे माझ्यावर. काय महिनाभर नव्हते ना मी इथे, का म्हणून तरी विचारा ना मला. का? काहीतरी काय विचारताय? अहो बँकॉकला गेले होते, सोबत सिंगापूर आणि मलेशिया सुद्धा करून आले. आणि यू नो व्हॉट, क्वालालंपूरमध्ये मला ओरिजिनल रुबी मिळालाय, त्याची अंगठी करायला दिली आहे. वा. ओ गॉड, मी इथे काय बसले तुमच्या गप्पा ऐकत. बरं नमिता कुठे ते सांगा आधी. आहे आत, पण आज जरा नमिताला. यू डोंट वरी, मी आली आहे ना आता, मला बघून ती ठणठणीत बरी होईल. आलेच मी. नमिता, 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 अगं इथे काय करतेस? खाली तुझा नवरा एवढी बडबड करतोय आणि तू इथे एकटी उभी आहेस. काय झालं? काय नाही असंच. आय नो रागवली आहेस ना माझ्यावर. अगं पण काय करू, मी इथे नव्हतेच.
मी सिंगापूर आणि बँकॉकला गेले होते आणि सोबत मलेशियाला सुद्धा गेले होते मी. काय ग, जावं लागतं फिरायला, नाही तर लोक हसतात. अँड यू नो, सिंगापूर प्लस बँकॉक इक्वल टू शॉपिंग. वाव. अगं पण मी हे तुला काय सांगते, 17 वेळा जाऊन आली आहेस तू. मी ताराबाईंना चहा सांगून येते. अगं थांब, एक तर एवढ्या दिवसांनी भेटतो, एवढ्या गप्पा मारायच्या आहेत. कुठे होते मी? हां, अगं आम्ही क्वालालंपूरला पोहोचलो आणि तिथे गेल्यावर कळलं की आमच्या हॉटेलचं बुकिंगच झालं नाहीये. अगं 5 तास रखडवलं आम्हाला. मी सरळ माझ्या नवऱ्याला सांगितलं, जेवढं या लोकांना रखडवायचंय तेवढं रखडवू दे, नुकसान भरपाई घेते की नाही बघ. आणि माहितीये काय, डिजिटल कॅमेरा घेतला नुकसान भरपाई म्हणून, तोही फुकट. अशीच सोडते काय त्यांना मी. काय ग, काय झालं? बरं वाटत नाहीये का तुला? हे डायटिंग वगैरे तर करत नाहीयेस ना? ही तुला माहितीये ते केरळ आयुर्वेदिक सेंटर आहे ना, तिथे म्हणे एका दिवसात 1 किलो वजन कमी करून देतात. आणि हाऊस वाईफ साठी स्पेशल स्कीम आहे आणि डिस्काउंट सुद्धा. 10 दिवसात 12 किलो. वाव, फॅन्टॅस्टिक. मी जाणार आहे, तू येणार आहेस का? मला वाटतं तू सुद्धा ये. पण तुला तशी गरज नाहीये, पण मी म्हणते डिस्काउंट कशाला सोडा, हो की नाही? मी जरा जाऊन येते. अगं थांब ग. हे बघ, प्रतीकचे फोटो बघ. हे बघ, हा सिंगापूरचा फोटो आहे. अगं ह्याच्यात बघ प्रतीक किती क्यूट दिसतोय. त्यांनी माहिती मिकी माऊसचा ड्रेस घालून फोटो काढलाय, म्हणे मला मिकी माऊस सारखं दिसायचंय म्हणून हा फोटो आहे. किती क्यूट दिसतोय की नाही? आणि हे बघ, हे तिकडचं बोटॅनिकल गार्डन आहे, किती सुंदर फुलं आहेत. अगं मला ना तो पिक्चर आठवला, ते रोमॅन्टिक गाणं गुलाबाच्या झाडांमध्ये, इतकं सुंदर आहे. आणि हा बघ, माझा आणि माझ्या नवऱ्याचा फोटो रोमॅन्टिक आहे ना. आणि या फोटोमध्ये प्रतीक बघ किती छान दिसतोय. आणि या फोटोचं लोकेशन इतकं सुंदर होतं ना, प्रतीक तर तिथून हलायलाच तयार नव्हता. आणि या बोटॅनिकल गार्डन मध्ये तो उठायलाच तयार नव्हता, इतका गोड दिसतोय. आणि या निशा आरोस्कर खूप श्रीमंत आहेत ग, पण बिचारीला मूल नाही. अगं टूर मध्ये प्रतीकचे इतके लाड केले ना, काही विचारू नकोस तू. हे बघ, हे बघ. आणि हे ना तिकडचं फेमस बेबी शॉप आहे. अगं इतक्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत तिथे, इतके सुंदर कपडे आणि इतकी खेळणी आहेत ना. प्रतीक तर खूप एक्सायटेड होता. प्रतीक म्हणाला, मीता मावशीच्या बाळासाठी आपण इथेच शॉपिंगला यायचं. वाव, म्हणजे पुढच्या वर्षी पुन्हा मलेशिया. काय मग, पुढच्या वर्षी मलेशिया नक्की ना? पुढच्या वर्षी नाही आणि कुठल्याच वर्षी नाही. यापुढे मी कुठल्याही बाळासाठी कधीही शॉपिंग करणार नाही, कारण मला बाळच होणार नाहीये. बस, झालेस खुश? झालं समाधान? तुझ्या प्रतीकचे फोटो जगभर दाखवत फिर आता. मीता! अजून पुढे दाखव. मीता, अगं! फक्त एवढेच आहेत? अगं कुठले अजून असतील ना? काय- हा? अरे काय झालंय? आरती ओवाळायची, हिला प्रतीक झालाय, मला बाळच नाहीये ना, हो की नाही? हा? तू जरा शांत हो मी प्लीज. काय शांत हो? हिला सांगा कोणीतरी शांत आता मी राहा. काय करते, मी मैत्रिणी म्हणूनच बोल. काही मैत्रीण वगैरे वेळेत आपण एकमेकींच्या. एकटी आहे मी. मीता- मी आईच होणार नाहीये ना, ते नात्याने काय अर्थ आहे? रक्ताचं नातं जन्माला घालणार नाहीये ना मी. बाई मानलेली नाती नाही टिकवायची आहेत मला. ऐक जरा, मी काय ऐकू तुझं? अहो हिला काय झालंय? हिला वेळ लागलाय का? ए, मला वेळ लागला नाही. वर्षा प्लीज इकडे जा तू. मीता शांत हो. कशासाठी तू जा ना, सोडतो? प्लीज. जा जा, ए, सगळे जण मीता, जा. मीता, तू पण जा ना, मीता, सोडू तू काय शांत- थांबायचं शांत तिकडे? हो. अरे मला मीता, एकटीला जरा नको, माझं मला ऐक. कोणी नकोय. मीता, ऐक मला ना माझं माझं. बाळ हवंय. मीता. शुभंकर, तुला कळतंय, मला माझं बाळ हवंय. मला माझं बाळ हवंय शुभंकर. मला माझं बाळ हवंय. मला माझं बाळ आणून दे रे प्लीज. मला माझं बाळ आणून दे रे प्लीज शुभंकर.